महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका या ना त्या कारणांमुळे लांबत गेल्या. कधी ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं, तर कधी महाविकास आघाडी महायुतीच्या अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमुळे ह्या निवडणुका लांबल्या. अनेक महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका 2021 ला, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका 2022 ला होणं अपेक्षित होतं. म्हणजे 4 वर्षांपासून संस्थांवर या प्रशासक नेमलेले. प्रत्येक वेळी पुढच्या 6 महिन्यात निवडणुका होतील असं सांगण्यात आलं. एकदा तर गट गण प्रभागांचं आरक्षणही पडलं आणि त्या दृष्टीनं भावींनी मोठी तयारी देखील केली. मात्र पुन्हा प्रकरण न्यायालयात गेलं आणि निवडणुका लांबणीवरच पडल्या. 4च महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं जुन्याच आरक्षण नियमाने निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. म्हणजे ही मुदत सप्टेंबर महिन्यात संपत होती, पण तरीही निवडणूक आयोगाची निवडणूक घेण्याची तयारी नाही हे पाहून सर्वोच्च न्यायालय चांगलं संतापलंय. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता तरी हे आदेश पाळले जातील का? भावी मेंबर्सचा टांगणीला लागलेला जीव मोकळा होईल का? याची चर्चा करणारा हा खास व्हिडिओ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. तर पहिल्यांदाच आम्ही हे सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगावर चांगलाच संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका पार पाडा. यापुढे निवडणुकांसाठी कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जयमाल्य बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. त्यांनी म्हटलं की 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्यायला कोणतीही तांत्रिक अडचण असेल तर त्याबाबत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत न्यायालयात लेखी अर्ज द्या. त्यानंतर कोणतंही कारण ऐकलं जाणार नाही. निवडणूक लांबणीवर टाकायला तुम्हाला प्रभाग रचनेचा आधार घेता येणार नाही. आता फक्त एकदाच सवलत देत आहोत. प्रलंबित प्रभाग रचना 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावी असं न्यायालयाने म्हटलंय. तत्पूर्वी कोर्टात दाखल याचिकेत म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत निवडणुकांची अधिसूचना जाहीर केली नाही. 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यावर कोर्टात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की प्रभाग रचना सुरू असल्याने निवडणुका घेता येत नाहीत. राज्याकडे 65,000 ईव्हीएम पण अजून 50,000 यंत्रांची गरज आहे. मार्च महिन्यात असणाऱ्या परीक्षांमुळे शाळा मतदान केंद्रांसाठी उपलब्ध नाहीत. ह्याच प्रश्नाचं उत्तर देताना राज्य सरकारने कोर्टात सांगितलं की नगरपालिकांची प्रभाग रचना अद्याप सुरूच आहे. ईव्हीएम यंत्रांचा तुटवडा असल्याने अडचणी आहेत. शाळा मिळत नसल्याने मतदान केंद्र उभारणं कठीण झालंय. हे सगळं ऐकून न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाची कानउघडणी केली आहे. ते म्हणाले, निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पार पाडणं तुमच्यासाठी आता बंधनकारक आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करा. शाळा उपलब्ध नसल्याचं कारण ग्राह्य धरलं जाणार नाही. मुख्य सचिवांनी अधिकारी कर्मचारी तातडीने नेमावेत. ईव्हीएमची व्यवस्था करून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे. निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी प्रभाग रचनेचा बहाणा चालणार नाही अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाची कानउघडणी केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हा प्रश्न असणार आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारकडे करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या मागणीनंतर राज्यात मुख्य सचिवांना 4 आठवड्यात आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. ईव्हीएम प्रभाग रचना न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी लागणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं इतकं सांगूनही जर दिलेल्या मुदतीत सगळं काही पार पडलं नाही तर सर्वोच्च न्यायालय राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य सचिव यांच्याबाबत कडक ऍक्शन घेऊ शकते. कदाचित त्यांना आपली खुर्ची देखील सोडावी लागू शकते. आता आपण पाहू, निवडणूक आयोगानं आणि राज्य शासनानं न्यायालयाचे आदेश पाळले तर काय होईल. तसे झाले तर सर्वात आधी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पाडल्या जातील. या निवडणुकांसाठीची गट आणि गणांची रचना अंतिम टप्प्यात आहे. या रचनेला विभागीय आयुक्तांकडून अंतिम मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सगळ्यात आधी म्हणजेच पुढच्याच महिन्यात या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. नगरपालिका आणि महापालिका या संस्थांची अंतिम प्रभाग रचना या महिन्याअखेर नगर विकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर होईल. त्यामुळे नगर परिषद निवडणुकानंतर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील. राज्यात 34 पैकी 32 जिल्हा परिषद, 351 पैकी 336 पंचायत समित्या, 248 नगर परिषद, 29 महानगरपालिका आणि 147 पैकी 42 नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. त्यामुळे आजपासून भावी मेंबर्सना आता तयारीला लागावं लागणार आहे. ऐन दिवाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा बार उडण्याची शक्यता आहे. बाकी तुमचा प्रभाग आणि त्या भागात कोण भावी आहेत त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करून लिहायला घ्या. तुमच्याशिवाय कोणच निवडून येणार नाही. धन्यवाद.